चला आता आपल्याला 14वे प्रकरण बघायचंय, व्यवहारी अपूर्णांक. धड्याचं नाव आहे अपूर्णांक. बघा आपण चौथीला अपूर्णांक हे धडा अभ्यासलेला आहे, तर त्याच्यामध्ये बेसिक माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हा एक अपूर्णांक आहे, बरोबर. तर या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं? हे अपूर्णांकाचं वाचन 1/2, बरोबर. 1/2 हे अपूर्णांकाचं झालं वाचन. म्हणजेच काय, अपूर्णांक हे किती पैकी किती भाग हे दाखवण्यासाठी अपूर्णांक वापरला जातो. ताडबाचे सगळेजण हाताची घडी घाला, समोर लक्ष फळ्याकडे. आता अजून याचा अर्थ असा पण होतो की 2 पैकी 1 भाग. किती पैकी किती भाग? 2 पैकी 1 भाग. तर बघा अजून असेच काही आपल्याला अपूर्णांक लिहिता येतात. 3/5, 11/9, 25/4. तर 3/5 याच्यामध्ये अंश कुठला? 3, छेद कुठला? 5. म्हणजेच काय, काही वेळेला अंश मोठा असतो आणि काही वेळेला छेद मोठा असतो. मग समान छेद असेल, दोन्ही अपूर्णांकाचा समान छेद आहे, 5/5 छेद आहे. समजा आता इथं बघा 5/7 आणि 3/7. आता या दोन्ही अपूर्णांकाचा छेद किती आहे? 7 आहे आणि अंश मात्र वेगळा वेगळा आहे. ह्याचा अंश 5 आहे, ह्याचा अंश 3 आहे. मग जेव्हा समान छेद असतो, काय असतो? समान छेद असतो, तेव्हा त्याला म्हणायचं समछेद अपूर्णांक. काय म्हणायचं? समछेद. समछेद, समान छेद, त्याच्या नावाचाच अर्थ आहे बघा, समान छेद, त्याला म्हणायचं समछेद. आणि काही वेळेला काय असतं की अपूर्णांकाचा जो छेद आहे तो भिन्न असतो. काय असतो? भिन्न असतो. म्हणजे 3/4 व 5/6. आता मला सांगा 3/4 मध्ये छेद किती आहे? 4. आणि 5/6 मध्ये छेद किती आहे? 6. म्हणजे याचा छेद 4 आहे, याचा छेद 6 आहे. म्हणजे वेगवेगळे छेद आहेत. छेद समान झाले का? नाही. छेद वेगवेगळे आहेत, त्याला म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक. काय म्हणायचं त्याला? भिन्न छेद अपूर्णांक. खूप सोपं आहे. अपूर्णांक हा धडा सगळ्यात सोपा आहे. मग अजून आपल्याला एक बघायचं की समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाचं लहान मोठेपणा ठरवायचंय. जेव्हा छेद समान असतो, ताडबसायचे राजकन्या, जेव्हा छेद समान असतो तेव्हा दोघांमधला लहान मोठेपणा कसा ठरवायचा? तर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा असतो, ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान. मग मला सांगायचं वाचन कसं केलं? ह्या चिन्हाचा वापर करून कोण वाचून दाखवतंय? त्या चिन्हाचा वापर करून समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवलाय आपण. 5/7 मोठा आहे 3/7 पेक्षा. त्याची भावनुकड असं पण येते 3/7 पेक्षा 5/7. अजून पण येते अजून एका प्रकारे वाचन करायला. 3/7 पेक्षा 5/7 मोठे, असं पण वाचन करता येतं आपल्याला. आता समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायला शिकायचे ह्याच्यातच. मग आता मी जर तुम्हाला म्हटलं की 5/7 अधिक 3/7 करून दाखवा, किती उत्तर येईल? तर जेव्हा समान छेद असतो आणि आपल्याला बेरीज करायला सांगितलेली असते तेव्हा दोन्हीचा छेद समान आहे म्हणून एकत्रच छेद लिहायचा आणि वरच्या अंशाची फक्त बेरीज करायची आणि छेद आहे असा लिहायचा. 5 आणि 3 8. म्हणजे बघा बाळांनो, 5/7 अधिक 3/7 उत्तर आलं 8/7. छेद समान असेल, हा, छेद जर समान असेल तर फक्त अंशाची बेरीज करायची. छेद जर समान असेल आणि जर तुम्हाला वजाबाकी करायला सांगितली तर फक्त अंशाची वजाबाकी करायची. म्हणजे
1/8 आणि तुम्हाला सांगितलं की ह्याची वजाबाकी करा. फक्त छेदाकडे लक्ष द्यायचं. छेद समान असेल तर आहे असा छेद लिहायचा खाली आणि वरच्या अपूर्णांकाला काय सांगितले ते बघायचं अंशामध्ये. अंश अंशाची बेरीज करायची, अंश अंशाची वजाबाकी करायची. मग 6 मधून 1 गेला 5 झाले. मग 6/8 वजा 1/8 उत्तर आलं किती आलं उत्तर 5/8. याला म्हणायचं समच्छेद अपूर्णांकाची बेरीज, समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी. आणि समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना काय सांगितलंय फक्त ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा.